कि हमने कैसे कैसे नाना के सरप्राइज बर्थडे पार्टी की प्रिपरेशंस की। तो वैसे ही आपको आज के वीडियो में देखने मिलेगा कि नाना की सरप्राइज बर्थडे पार्टी में क्या क्या हुआ। तो एंड तक बने रहिएगा। चलो देखते हैं। तो हाय गाइस, मैं हूँ पिंगू की पाची। आगे का इन्फॉर्मेशन मैं आपको देती हूँ क्योंकि हम सब बहुत बिजी थे और पिंगू कुछ ज़्यादा बोल नहीं पे व्लॉग में, तो उसने सारी क्लिप्स शूट करके रखी है। तो क्या क्या हुआ था वो मैं आपको बताती हूँ। सुबह पिंगू के नाना की पूजा थी जिसमें हमने उनकी 61 ईयर टर्न होने पे जो शांति कराते हैं वो कराई थी। तो बस यही सब चल रहा है यहाँ पे। और ऑफ कोर्स पिंगू लेट उठी क्योंकि वो रात को लेट सोई थी। तो आगे आपको देखने मिलेगा कि हम सब कितने रेडी होके तैयार थे और पिंगू कैसे बैठी थी। तुपाच्या भांड्याचा वास घ्या दोघांनी पण. बस त्यामध्ये आपलं चौथं बोट बुडवायचं आणि मोठं लावायचं तुपाचं. ये बोट सेद्यम याला पाणी भरवा. प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा दानाय स्वाहा समराय स्वाहा पानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नैवेद्यम निवेद्यामि. देवाला याला पाणी भरवलं. देवाला नमस्कार करा. आकाशात प्रेम कोयम यथागत सागराम सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. प्राणाय स्वाहा. जरी झाला असतो तरी आम्ही लेटला ती पाय है ना. अशा प्रकारे उग्ररथ शांती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. संध्याकाळी बाबांचं औक्षण करणं तुमचं काम. चांगली गेली पूजा. हाय कनिष्का, तुम ऐसे क्यों हो? सब इतना रेडी होके बैठे और तुम ऐसे क्यों हो? बताओ चलो तुम्हारे व्लॉग्स में तुम्हारे फ्रेंड्स को। तो लेट क्यों उठी? तो बस हमारी पूजा अच्छी तरीके से हो चुकी थी और पिंगू भी उठ चुकी थी फिर हम बस यहीं पे बातें कर रहे थे कि सब अच्छी तरीके से हो गया और बहुत पॉजिटिव वाइब्स आ रही थी। और फिर हमने अच्छी बातें की, मस्ती की, लंच की तैयारियां की और सब ने साथ में मिलकर लंच किया। सब ने साथ में मिलके लंच किया और फिर हम निकल गए जलगांव के लिए जहाँ पे नाना का बर्थडे सेलिब्रेट होने वाला था। यहाँ पे सारे लोग आ चुके थे। नाना के सारी फ्रेंड्स एंड फैमिली ऑलरेडी यहाँ पे आ गए थे क्योंकि हमें नाना को सरप्राइज़ देना था। तो यहाँ पे सब प्रिपरेशंस हो चुकी थी, केक आ चुका था, सब गेस्ट आ चुके थे और सब नाना का वेट कर रहे थे। ये है पिंगू की पाची यानी मैं और ये है उसकी मम्मा। ये हमने यहाँ पे गेम रखा था जहाँ पे लोग अपने ब्लेसिंग्स एंड विशेस नाना को लिख सकते थे एज अ लेटर फॉर्म में, फिर नाना बाद में पढ़ सकते थे। यहाँ पे सब प्रिपरेशंस हो चुका है, केक रेडी है और यहाँ पे नाना आ गए। नाना की एंट्री बिल्कुल वैसे ही हुई जैसे हमने सोची थी। नाना बहुत सरप्राइज थे, हम सब बहुत खुश थे, बहुत इमोशनल थे, सब रो रहे थे, हंस रहे थे, सब ने बहुत एंजॉय किया और हम सब बहुत खुश थे। और फिर नाना सब गेस्ट से मिले जो जो उनको मिलने आए थे। बहुत दूर से उनके फ्रेंड्स आए थे, उनके बचपन के फ्रेंड्स, उनकी फैमिलीज़, उनके सब चाहने वाले आए थे। नाना उन सब से मिले और फिर हुआ स्पीच सेशन। आज आपण साजरा करत आहोत आपल्या सगळ्यांच्या गाण्याला आमच्या बाबांचा 61वा वाढदिवस. त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर शब्द अपुरे पडतील.
कारण ते फक्त एक चांगले वडील नाही, एक खूप चांगला मित्र आहे, एक जबाबदार मुलगा आहे, एक आदर्श भाऊ आहे आणि एक विश्वासू नवरा आहे. आणि त्यांनी आपलं प्रत्येक नातं मनापासून जपलं आहे. त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या, पण कधीही त्याची जाणीव होऊ दिली नाही. नेहमी फक्त एकच विचार, आपलं कुटुंब आनंदात असावं. पहिल्यांदा पाहिल्यावर ते थोडे कडक वाटतात, पण जे त्यांना जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की त्यांच्यासारखं मऊ, प्रेमळ आणि मोठं मन खूप क्वचित लोकांकडे असतं. कोणाला मदत हवी असेल, कोणाला आधार हवा असेल, कोणाला फक्त ऐकून घेणारा माणूस हवा असेल, तर सर्वात आधी आठवण येते ती त्यांची. आज आपण फक्त त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही, तर त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या त्यागाचा आणि त्यांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या सुंदर आठवणींचा उत्साह साजरा करत आहोत. आजचा हा छोटासा सरप्राईज कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमाची एक छोटीशी भेट आहे. चला तर मग या सुंदर संध्याकाळची सुरुवात आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने करूया आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आमच्या बाबांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. तो वेलकम स्पीच के बाद में हुए नाना नानी की कुछ फोटोज क्लिक और उसके बाद में हम सब ने मिलके किया नाना का ऑक्शन। यहाँ पे घर की सारी लेडीज ने मिलके 61 दिया से नाना का ऑक्शन किया। ऑक्शन के बाद हुआ स्पीच सेशन, जिसमें नाना के फ्रेंड्स और फैमिली ने उनके बारे में स्पीच दिया। पण स्ट्रेट बाय हार्ट एकदम क्लिअर आहे, तो सरळ आहे. बऱ्याच म्हणून त्याचं सर्वांशी पटत नाही. काही लोकांशी पडतात, ज्यांच्याशी पडतात ते शेवटपर्यंत पडतात. आणि ऑफिसमध्ये कामामध्ये वगैरे त्याचा सेंडॉफला एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं ऑफिसमध्ये, तो विहार घेतला. तर ऑफिसमध्ये पण त्याची एक चांगला एक बेस्ट वर्कर, जे रेल्वेमध्ये फार कमी लोक आहेत, अशा वर्करमध्ये त्याची एक गिनती होती. आणि स्ट्रेट फॉरवर्ड पूर्ण. आणि स्वतःच्या काय म्हणते ज्याला आपलं हे आपण म्हणू शकतो की स्वतःचं एक स्टॅटस घेऊन काम करणार. बिरोडीकडे जाऊन त्याने आजपर्यंत आयुष्यात कधी नाही केलं, ऑफिसमध्ये नाही, बाहेर आयुष्यात कधी नाही पाहिलं. स्वतःची एक छान त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याची इमेज आहे. अँड ही इज व्हेरी लकी की त्याला एवढी सुंदर फॅमिली आणि हे एन्व्हायरमेंट मिळालेलं आहे. खूप लकी आहे. थँक्यू. आणि पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य राहावं, त्यांचं अजून स्वास्थ्य चांगलं राहावं. आणि परिवार तर बघा आहेच फार छान, त्यांना अतिशय आनंदी ठेवत आहे. म्हणजे आज अतिशय गर्वाची गोष्ट आहे की परिवाराने हा सगळा सहयोग घडून आणला. आणि 61 हे जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण असल्यामुळे मला आम्ही सर्वजण जे आलो रेल्वेतून सर्वांना अतिशय आनंद झाला. आणि फार छान झालं की हा 61 काही जीवनामध्ये फार फार वेळा येणार नाही. आणि हा 61चा कार्यक्रम इथे साजरा होत आहे. मी परिवाराला फार आणि मुलींनाही फार धन्यवाद देतो आणि भाऊंनाही 61च्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. परंपरांचा विस्तार होत असताना अत्यंत साधे मनाने आणि मोठ्या भाऊची जी त्यांची मोठ्या भावाची जी कर्तव्य पार पाडण्याची जी जबाबदारी असते ती त्यांनी अत्यंत चोखपणे बजावली. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की एखादी भाऊ जर वेल सेटल झालेला असला तर तो परिवारातल्या इतर भावांकडे जास्ती लक्ष न देता तो त्याचं वैयक्तिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यांनी तसं न करता त्यांच्या परिवाराला सर्वांना सांभाळलं, त्यांना प्रेम दिलं. त्यानंतर त्यांची जी ये है मेरा आज का OOTD OOTN है, आउटफिट ऑफ द नाइट है। OOTN। बहुत अच्छी लग रही हो। थैंक यू। तुमने तुम्हारा खुद मेकअप किया है, मैंने सुना। बताओ क्या क्या किया है। मैंने ब्लश लगाया है, मेरा क्रीम लगाया है, मैंने पाउडर लगाई है, मैंने लिपस्टिक लगाई, लिप बाम लगाया और आई शेडो लगाया।
तो पिंगू का OOTN चेक करने के बाद ये रही इस व्लॉग की लास्ट क्लिप, जहाँ पे सब बातें कर रहे हैं, मज़े कर रहे हैं, खाना खा रहे हैं और ये कुछ फ़ोटोज़ बर्थडेज़ के, जिसमें हम सब आपको दिखाई देंगे, सारे गेस्ट जो आए थे। बस यही था इस बर्थडे का व्लॉग। पिंगू के नानों को बहुत सारे विशेस दीजिएगा, बहुत सारे आशीर्वाद दीजिएगा और उनको आपके प्रेयर्स में हमेशा याद रखिएगा। अब पिंगू का आउटरो तो है नहीं, तो पाची बोल देती है कि अगले व्लॉग में मिलते हैं, बाय।